न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या पालखेड पाटबंधारे विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे। कार्यकारी अभियंता वैभव भागवत आणि त्यांच्या टीमने ठेकेदारांशी संगनमत करून देखभाल दुरुस्तीच्या कामात कागदोपत्री नोंदी दाखवून सरकारी निधीचा मोठा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप होत आहे। आता या प्रकरणी भागवत यांच्या निलंबनाची मागणी होत आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पाटबंधारे विभाग। या विभागाअंतर्गत धरणे, कालवे, पोटचाऱ्या, विश्रामगृह, सर्व्हिस रोड्स आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यांच्या देखभाल दुरुस्तीकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जातो। मात्र मागील 2 वर्षापासून या निधीतून फक्त देयके मंजूर करून घेतली आहेत। मात्र कुठलेही कामकाज केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। कार्यकारी अभियंता वैभव भागवत आणि त्यांच्या अधीनस्थ उप अभियंते प्रशांत गोवर्धने, चौधरी, पवार, वडनेरे यांच्यावर ठेकेदारांशी संगनमत करून कागदोपत्री काम पूर्ण दाखवण्याचा आरोप आहे। वास्तवात मात्र अनेक ठिकाणी कामं झालीच नाहीत असा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे वैभव भागवत यांचा भ्रष्टाचाराचा हा इतिहास नवीन नाही। 2024 पूर्वी ते विंचूर उपविभागात कार्यरत असताना देखील कालवे आणि पोटचाऱ्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात हातसफाई केल्याचे आरोप झाले होते। तरीही त्यांना पदोन्नती मिळाली। ज्या विभागाला उप अभियंता म्हणून त्यांनी काम केले त्याच कार्यालयात आता ते कार्यकारी अभियंता असून भ्रष्टाचाराचे तंत्र चांगलेच अवगत असल्याने त्यांनी सिंचन विकासाऐवजी स्वतःचाच मोठ्या प्रमाणावर विकास करून घेतल्याचं दिसून येतंय। आता तर सिंहस्थ कुंभमेळ्याची कोट्यवधी रुपयांची कामं मंजूर झाली आहेत। त्यामध्ये पालखेड विभागाला देखील कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे भागवतांकडून भ्रष्टाचाराची नवीन गाथा प्रकाशित होते की काय असा संशय व्यक्त केला जात आहे। त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी दाखल झाल्यात। मात्र 2 वर्षापासून वरिष्ठ अधिकारी, विजिलन्स विभाग आणि जलसंपदा खाते यांनी त्यांच्या कारभाराकडे डोळेझाक केली। परिणामी या भ्रष्ट अभियंत्यांना अघोषित ग्रीन सिग्नल मिळाला आणि जनतेच्या पैशांचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली। मात्र यंदा पुन्हा 2024-25 आणि 25-26 मधील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे। पाणी पुरवठ्यात अनियमितता होत असल्याने शेतकरी आणि सामाजिक संघटना संतप्त आहेत। म्हणजेच नाशिकच्या पालखेड पाटबंधारे विभागात भ्रष्टाचाराचे साम्राज्य फोफावलेले आहे आणि त्यावर कारवाई होणे काळाची गरज असल्याचं मानलं जात आहे। जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणी न्यूज इंडियाच्या प्रतिनिधींनी वैभव भागवत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही।